नमस्कार. मी डॉक्टर कीर्ती. वेदांकुर आयुर्वेद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करते. चालणे हा आपल्या रोजच्या रुटीनमधला अविभाज्य घटक आहे. चालणे हे तेवढंच महत्त्वाचे आहे, परंतु ते तेव्हाच शक्य आहे जेव्हा पाय किंवा टाच ही आपली दुखत नसेल, तेव्हा आपण ती सहजपणे चालू शकतो. परंतु जर हे दुखत असतील तर चालणे किंवा चालायला सुद्धा खूप कठीण जातं. त्यातही टाचदुखी जर होत असेल किंवा टाच आपली दुखत असेल तर चालणे खूप कठीण होते. आपल्या रोजच्या जडणघडीचं जे आयुष्य आहे, जी लाईफस्टाईल आहे ती करणंसुद्धा खूप कठीण होते. आणि म्हणूनच टाच का दुखती, कोणाची दुखती, कशामुळे दुखती, वयानुसार ते टाचदुखीचं प्रमाण वाढतं का, किंवा यामध्ये कॅल्शियमचा काही संबंध आहे का, यासारख्या असंख्य प्रश्नांची उत्तरं मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आमच्याकडे खूप रुग्ण येतात जे म्हणतात आमची टाच खूप दुखते, उभाही राहता येत नाही, सकाळी पाय टेकवता येत नाही, पेनकिलर खाल्ले तरीसुद्धा फरक पडत नाही, पेनकिलर खाल्ले तर तेवढ्यापुरता फरक जाणवतो आणि टाच परत तेवढीच दुखते, पायाला सूज ही सारखी असते, त्यातही टाचेच्या तिथे टोचल्यासारख्या वेदना होतात. यांसारखे असंख्य प्रश्न रुग्ण आमच्याकडे घेऊन येतात. त्यासाठीच आयुर्वेदामध्ये काही उपाय आहे का, औषधं किंवा कोणते पंचकर्म आहे का, ते सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पाहूयात टाच कोणाची दुखते आणि त्याची कारणे काय. ज्यांचे वजन जास्त आहे, स्थूल रुग्ण, जास्त वेळ उभा राहून काम करणे, उंच टाचा असलेले सँडल्सचा वापर करणे, वार्धक्यजन्य म्हणजे वयानुसार हाडांची झीज होणे, या सर्व कारणाने टाचदुखी होते. आता या कारणांचा आणि टाचदुखीचा काय संबंध, तर वजन जास्त असले, जास्त वेळ उभा असणे, उंच टाचेचे सँडल्सचा वापर यामुळे टाचेवर निगेटिव्ह प्रेशर येतो. त्यामुळे टाचेमधील कॅल्किनियस नावाच्या हाडाची झीज होते आणि ते टोकदार होते. जिथे झीज झाली ती भरून काढण्यासाठी शरीर प्रयत्न करते आणि तिथे कॅल्शियम साठते. त्यामुळे ते हाड टोकदार आणि मोठे होऊन तिथे असलेल्या मांसजन्य म्हणजे मसल्समध्ये घुसते. त्यामुळे तिथे सूज, वेदना, ठणका जाणवतात. यालाच मॉडर्न भाषेत कॅल्किनियल स्पर असे म्हणतात. कॅल्किनियल म्हणजे कॅल्किनियस नावाचे हाड आणि स्पर म्हणजे काटा टोचल्यासारख्या वेदना तिथे होतात. ते हाड कसे वाढते हे मी दिलेल्या फोटोमध्ये तुम्हाला कळेलच. ही वाढ विकृत असते, अयोग्य असते, त्यामुळे त्यावर योग्य वेळेस उपचार केले तर लवकर फरक जाणवतो. आयुर्वेदामध्ये यासाठी खूप छान उपाय आहेत. ते तुम्ही केले तर निश्चितच प्रभाव पडतो. हे उपाय तज्ज्ञ वैद्यांच्या सल्ल्यानेच करावेत. टाचदुखीसाठी पोटातून घेण्याची औषधं पण आहेत, ज्याने वेदना शमन होते. तसेच हाडांसाठी सुद्धा औषधं आहेत, जी घेतल्याने नक्कीच त्याला बरं वाटते. परंतु त्याशिवाय पंचकर्मापैकी रक्तमोक्षण आणि अग्निकर्म तिथे केले जाते. रक्तमोक्षण म्हणजेच रक्त काढणे. आता तुम्ही खूप जणांनी रक्तदान केलेले असेल, परंतु ते रक्तदान आणि रक्तदान जे करतात ते काही व्याधींमध्ये केले जाते, परंतु इथे जे करायचं आहे त्याला जळू लावून किंवा कपिंग थेरपीने रक्त काढले जाते. आता जळू लावणे म्हणजे काय, तर जळू नावाचा एक किडा असतो, जो जिथे वेदना होतात तिथे लावल्यास तिथून रक्त शोषून घेते आणि त्यामुळे वेदना कमी होतात. ही खूप साधी प्रक्रिया आहे, ज्याला जास्त वेळ लागत नाही, अशी सहजरित्या करणारी प्रक्रिया. परंतु जलौकाचरण ही केल्याने तिथे लवकर उपशय मिळायला मदत होते. दुसरं म्हणजे अग्निकर्म म्हणजेच शलाका जी असते, किंवा अग्निकर्म म्हणजे चटका देणे. जिथे हाड वाढले, जिथे टाच दुखते अशा ठिकाणी अग्निकर्म केल्याने किंवा चटका दिल्याने तिथे लवकर उपशय मिळतो. तिथल्या वाताचं शमन होऊन वेदना कमी होण्यास मदत होते. तिसरं म्हणजे रक्तमोक्षणाचाच प्रकार असलेला कपिंग थेरपी म्हणजेच तिथे ब्लेडने किंवा छन्नीने चिरा पाडून तिथले सक करून म्हणजे शोषून घेऊन तिथले रक्त काढणे.
म्हणजेच कपिंग थेरपी, ज्याला पूर्वी अलाबो असे म्हणायचे. असे हे कपिंग थेरपीसुद्धा या कॅल्केनियल स्पर किंवा टाचदुखीसाठी खूप छान काम करते. या प्रोसेससोबतच जर आयुर्वेदातील औषधे काही पोटातून घेतले तर तुम्हाला लवकरच उपशम मिळेल आणि टाचदुखीसुद्धा कमी होईल. तर असे हे उपचार करून निश्चितच तुम्हाला आराम मिळेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.